राजू दादा हे माझे परम स्नेही कैलासवासी अनिल दादा यांचे चिरंजीव आहेत होते आणि अत्यंत तशा अल्प वयात राजूदांचं दुःखद निधन होणं ही माझी वैयक्तिक मी हानी समजतो. कारण आज समाजामध्ये सामाजिक कार्य करताना, राजकीय कार्य करताना फार कमी व्यक्ती अशा असतात की ज्यांना अजातशत्रू म्हणून ओळखलं जातं. राजू देशमुख हे एक अजातशत्रू तर होतेच, परंतु आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने त्यांनी या जळगाव जिल्ह्यात एक तरुण असा चांगला कार्यकर्ता म्हणून एक वेगळी छाप पाडली होती. त्यांच्या निधनाने त्याच्या कुटुंबियाची तर अपरिमित हानी झाली आहेच, परंतु आम्हा सगळ्या जळगाव जिल्ह्यातील रहिवाशांची देखील एक मोठी हानी असं मी मानतो. कारण कुठल्याही सामाजिक प्रश्नाकडे कुठलाही राजकीय दृष्टिकोन न ठेवताना सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून ते कार्य करत राहिले. 40 गावकरांकरता तर मोठा धक्का आहे, परंतु मला खात्री आहे की परमेश्वर सगळे त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना या धक्क्यातून सावरण्याचा निश्चित ते प्रयत्न करतात. साहेब, एक दुर्दैवी घटना घडली आहे. फलटणमध्ये देखील एका तरुणीने काही अधिकाऱ्यांचं नाव हातावर घेऊन त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. एक कायदेतज्ञ म्हणून कसं पाहता तुम्ही या घटनेकडे, काय सांगा? अर्थात याबाबत पोलीस तपास सुरू झालेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकारी, पोलीस अधिकाऱ्याला निलंबित देखील केलेलं आहे. याची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण एका वैद्यकीय स्त्री अधिकाऱ्यावरती असा दुर्दैवी प्रकार होणं आणि तिने स्वतःच्या जीवनाला संपवणं आणि संपवण्यापूर्वी आपल्या हाताच्या तळहातावरती एक नोट लिहून ठेवणं माझ्या मते ही धक्कादायक बाब आहे. आणि मला खात्री आहे की सातारा पोलीस याबद्दल सखोल चौकशी करतील आणि संबंधित दोषी यांच्या विरुद्ध आरोपपत्र लवकर दाखल करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.